दरम्यान रोहित पवार यांनी या सर्व प्रकारावर काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात। रोहित पवारांनी हे ट्विट केलेलं आहे। पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात भोंदूगिरीला स्थानही नाही आणि त्यावर कोणाचा विश्वासही नाही। परंतु अमोल मिटकरी म्हणत असल्याप्रमाणे अजितदादांच्या सहयोग सोसायटी निवासस्थानाच्या बाहेर केलेला जादूटोणा तसंच देवगिरी बंगल्याबाहेर नाशिकच्या भोंदूबाबाच्या माध्यमातून जादूटोणा झाल्याची बाब समोर येत असलेली माहिती पाहता हे प्रकरण खूपच भयंकर दिसते। नाशिकच्या भोंदूबाबानं हा जादूटोणा केला तर मग या भोंदूबाबाला भोंदूगिरीची सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण? त्यांचा या राक्षसी महत्वाकांक्षेचा राजकीय हेतू काय होता? या काळात अजितदादांच्या बंगल्यावर भोंदू खरात याच्याशी जवळीक असणारे कोण कोण आले? 27 जानेवारी रोजी संबंधित लोक देवगिरीवर आले होते का? याचाही तपास होणं अत्यंत गरजेचं आहे। सुनेत्रा काकी, पार्थ आणि जय यांनी काळजी घ्यावी, कारण आजचं बेभरवशी राजकारण चांगलं राहिलेलं नाही, असंही रोहित पवारांनी म्हटलं।